मी माया. माझं नाव माया असलं तरी मी माझ्या नवऱ्यावर माझी प्रेमाची माया चालवू शकले नव्हते. माझा नवरा माझ्या प्रेमात कधी पडलाच नाही आणि हे समजायला मला फार उशीर झाला. लग्नानंतर अशोक मला पहिल्यांदा फिरायला घेऊन निघाला होता. अशोक मला क्रूजमध्ये त्याच्यासोबत फिरायला घेऊन आला होता. पहिल्यांदा मी समुद्र जवळून पाहत होते. आम्ही दोघे नवरा बायको जवळजवळ आठवडाभर आता क्रूजमध्येच थांबणार होतो. ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि सगळ्यात मोठी ट्रिप होती. मी फार खुश होते. ट्रिपला येण्यासाठी मी खूप शॉपिंगही केली होती. अशोकने मला पहिल्यांदा माझ्या मर्जीने शॉपिंग करण्यासाठी सूट दिली होती. घरी तर मी फार तर पंजाबी ड्रेसमध्ये असायचे, पण आता मी माझ्या आवडीचे ड्रेस खरेदी केले होते. वन पीस, जीन्स टॉप असे सगळे काही फॅशनेबल कपडे मी खरेदी केले होते. आता फिरायला निघालोय म्हटल्यावर मी छानसा मेकअप किटही खरेदी केला होता. माझ्या आयुष्यात क्रूज मी आता पहिल्यांदा बघत होते. क्रूजमध्ये जाताच आमचं स्वागत फार छान प्रकारे झालं. आमच्यासारखे बरेचसे जोडपे फिरायला आले होते. काही तर नवीन लग्न झालेले होते आणि काही 50च्या आसपासचे जोडपे होते. माझं आणि अशोकचं लग्न फार जुनं नव्हतं. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. मी माझ्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला येऊन फार खुश होते. परंतु माझा तो आनंद जास्त काळ माझ्या आयुष्यात राहिला नाही. पहिल्या दिवशी मी अशोकसोबत खूप छान प्रकारे राहिले. मला त्या क्रूजमध्ये फार बरं वाटत होतं. आम्हा नवरा बायकोसाठी तो निवांत वेळ होता, पण माझ्या आयुष्यात तो आनंद जास्त काळ राहिला नाही. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी उठले तेव्हा माझ्या खोलीत माझा नवरा नव्हता. मला वाटलं अशोक वॉशरूमला गेला असेल. मी त्याला तिथेही पाहिलं, पण तो खोलीत कुठेही दिसत नव्हता. मग मी त्याला कॉल केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. जवळजवळ दुपारपर्यंत मी आमच्या क्रूजमधल्या खोलीतच माझ्या नवऱ्याची वाट पाहिली, पण दुपारनंतर मला फार भीती वाटू लागली. अशोक मला सोडून कुठे निघून गेला मला कळत नव्हतं. माझ्या मनात भीतीही होती आणि असंही वाटत होतं की अशोक माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असेल. तो थोड्याच वेळात परत येईल, परंतु तसं झालं नाही. दुपारी 2 वाजता माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. दरवाजा वाजताच मी लगेच जाऊन तो उघडला. मला वाटलं अशोक असेल, पण मी दरवाजा उघडताच माझ्यासमोर वेटर उभा होता. त्याला पाहून माझी अपेक्षा क्षणात ढासळली. माझ्यासमोर अशोक नव्हता, तो एक वेटर होता. वेटर मला म्हणाला, मॅम तुमचा लंच आणलाय. मी त्या वेटरला तिथून जा असंही म्हणू शकत नव्हते. त्या वेटरने आत येऊन लंच सर्व्ह केला आणि तो तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर मी फार रडले. मला अशोकचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. अखेर मी हिंमत करून अशोकला बाहेर क्रूजमध्ये शोधायला गेले. डोळ्यात अश्रू घेऊनच मी माझ्या अशोकला क्रूजमध्ये शोधत होते, पण तो मला कुठेही भेटला नाही. आता तर माझी सगळीच अपेक्षा शून्य झाली होती. अशोक मला सोडून तर गेला नाही ना, असे विचार माझ्या मनात येऊ लागले होते. तो असं करू शकत नाही असंच माझं मन सारखं मला समजावत होतं. माझा नवरा असा पाण्याच्या मधोमध मला एकटीला सोडून कसं जाऊ शकतो. अशोकला पूर्ण क्रूजमध्ये शोधल्यानंतर हताश होऊन मी परत माझ्या खोलीत गेले. काही वेळाने माझ्या दरवाजावर टकटक झाली. मी टेन्शनमध्ये दरवाजाही लॉक केला नव्हता. टकटक आवाज ऐकताच मी म्हणाले, दरवाजा उघडाच आहे. पुन्हा तो वेटर आला होता. तो कॉफी घेऊन आला होता. त्याने माझ्यासमोर कॉफी आणून ठेवली. तो म्हणाला, मॅडम काही प्रॉब्लेम झालाय का? मगापासून मी तुम्हाला चिंतेत बघतोय. आताही तुम्ही बाहेर क्रूजमध्ये बहुतेक कोणाला तरी शोधत होतात. काही हेल्प हवी असेल तर प्लीज सांगा. आम्ही इथे तुमच्या मदतीसाठीच आहोत. मी त्याला अशोकचा फोटो दाखवला व विचारलं की तुम्ही ह्या व्यक्तीला कुठे पाहिलंत का? अशोकचा फोटो पाहताच तो वेटर म्हणाला, सकाळी 8 वाजता हे सर नाश्ता करायला आले होते. मी स्वतः त्यांना नाश्ता सर्व्ह केला होता. नाश्ता झाल्यावर ते क्रूजमधून निघून गेलेत. मी त्याला म्हणाले, निघून गेलेत? असं कसं निघून गेले? आपण समुद्राच्या मधोमध आहोत. माझा नवरा पोहत निघून गेला का? त्यावर तो वेटर म्हणाला, मॅडम समुद्रात काही मिनी बोटही असतात. एखाद्याला जर अर्जंट कुठे जायचं असेल तर तो व्यक्ती त्या मिनी बोटने जाऊ शकतो. सर त्या मिनी बोटने सकाळीच इथून गेलेत. त्या वेटरचं बोलणं ऐकून मी अजून ढसाढसा रडू लागले. मला कळत नव्हतं की अशोक असं का वागला. तो मला असं का सोडून गेला होता. तो वेटर मला तेव्हा सारखं शांत व्हा मॅडम, तुम्ही पाणी घ्या असं म्हणत होता, पण मी मात्र माझ्या दुःखात एकसारखी रडतच होते. मी जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तो वेटर माझ्याजवळच उभा होता. मी काही वेळाने उठले व चेहऱ्यावर गार पाणी मारलं आणि पुन्हा येऊन बसले. वेटरने माझ्यासाठी पुन्हा गरम कॉफी आणली. तो म्हणाला, कॉफी घ्या आणि काय अडचण झाली आहे ते आम्हाला सांगा. माझ्याकडून काही मदत होत असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. मी त्याला म्हणाले, ज्याच्यासोबत 7 फेरे घेतले होते तोच मला असं पाण्याच्या मधोमध एकटीला सोडून गेलाय आणि तू साधारण वेटर माझी काय मदत करशील? ज्या व्यक्तीकडून प्रेमाची व साथीची अपेक्षा होती त्याने माझी साथ दिली नाही, तर तू तरी माझी काय मदत करशील?
तो म्हणाला, तुम्ही मला इथला कर्मचारी किंवा वेटर न समजता तुमचा मित्र समजा आणि त्या नात्याने तुम्ही मला प्लीज तुमच्या समस्या सांगा. मी नक्कीच तुमची मदत करेन. बहुतेक तुम्ही इथे पहिल्यांदा आलेल्या दिसत आहात. तुम्हाला इथून तुमच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी. त्या वेटरच्या बोलण्यात मला एक आपुलकी जाणवली, एक विश्वास जाणवला. माझं अंतर्मन मला सांगत होतं की हा व्यक्ती योग्य आहे, तू याच्यावर विश्वास ठेवू शकतेस. तेव्हा माझ्या मनाने जे सांगितलं ते मी ऐकलं व मी माझी सगळी अडचण त्या वेटरला सांगितली. मी त्याला सांगितलं की मी माझ्या नवऱ्यासोबत आठवड्याभरासाठी इथे फिरायला आले होते, परंतु माझा नवरा मला इथे एकटं सोडून निघून गेला. आता मी इथे एकटीच आहे. त्यावर तो म्हणाला, मॅम तुम्ही अजिबात घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे. आणि हो, आता क्रूजला प्रवासासाठी निघून 1च दिवस झालाय. तुमच्या ट्रिपचे सगळे काही पैसे आधीच जमा झालेले असतात, त्यामुळे तुमची इथे राहण्याची खाण्यापिण्याची कसलीही गैरसोय होणार नाही. आणि असं मधूनच तुम्ही परत जाऊ शकत नाही. पूर्ण 6 दिवस मीही इथेच आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा. आणि हो सर, तुम्हाला असे अचानक सोडून गेले हे तुम्ही आता दुसरं कोणाला सांगू नका, कारण प्रत्येक व्यक्ती तुमचा चांगलाच विचार करेल असं नाही. आता राहिलेले 6 दिवस तुम्ही इथल्या ॲक्टिव्हिटी एन्जॉय करा, तुमचं मन लागून राहील. संध्याकाळी क्रूजमध्ये शो आहे, तो शो बघायला नक्की या, तुम्हाला फार बरं वाटेल. त्या वेटरच्या बोलण्यावर मी फक्त होकारार्थी मान डोलावली. आता माझी त्या खोलीतून बाहेर निघण्याची इच्छाच नव्हती. माझं मन अजूनही हलकं झालं नव्हतं. माझं सांत्वन करून तो वेटर तिथून निघून गेला. पुन्हा काही तासांनी तो मला शोसाठी बोलवायला आला. त्याने मला फार आग्रह केला. म्हणाला, मॅम प्लीज एकदा शोला या, तुमचं मन रमेल तिथे. वेटरच्या आग्रहास्तव मी तो शो पाहायला गेले. खोलीतून बाहेर पडल्यावर अथांग समुद्र पाहून मी जरा बेटर फील करत होते. शो सुरू असताना तो वेटर प्रत्येकाला सॉफ्ट ड्रिंक सर्व करत होता. त्याचा जॉब करत असतानाही त्याचं लक्ष माझ्याकडेही होतं. तो मला खायला काय हवंय काय नको हे 4-4 वेळा विचारत होता. मी नाही म्हणूनही त्याने मला खायला आणून दिलं. मी सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. आता मला भूक तर लागली होती, म्हणून मी हळूहळू खाऊ लागले. तेव्हा नकळत मी पोटभर जेवण केलं होतं. त्या वेटरने खरंच जवळच्या व्यक्तीप्रमाणे माझी काळजी घेतली होती. त्या दिवशी त्यानेच मला सुखरूपपणे माझ्या खोलीत सोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो माझ्या खोलीत नाश्ता घेऊन आला, तेव्हा मी काही वेळासाठी त्याला थांबवून घेतलं. मी त्याला म्हणाले, तू नाश्ता केलास का? तो म्हणाला, अजून नाही, इथून गेल्यावर करेल. नाश्ता सर्व करण्याची तुमची शेवटची रूम होती. बाकी सगळ्या प्रवाशांना मी नाश्ता देऊन आलोय. आता जाऊन मी नाश्ता करेल. मी त्याला माझ्यासोबतच नाश्ता कर म्हणाले. तोही लगेचच तयार झाला. नाश्ता करत असताना मी त्याला त्याचं नाव विचारलं. तो म्हणाला, माझं नाव मॉन्टी आहे. त्यावर मी म्हणाले, अरे वा, तुझं नाव तर फारच कूल आहे. तेव्हा मी त्याला स्पेशली थँक्यू म्हणाले, कारण काल रात्री मी नकळत पुन्हा माझ्या दुःखात शिरले होते. अशोकने मला जो धोका दिला होता त्याच्याच विचारात मी भान विसरून मद्यपान करून बसले होते. त्यावेळी मला सावरणारं माझ्या जवळचं कोणीही माझ्या आसपास नव्हतं. परंतु मॉन्टीने जसं मला प्रॉमिस केलं होतं की तो माझी काळजी घेणार, इथून तो मला सुखरूप घरी पोहोचवणार, त्याने त्याचं तेच प्रॉमिस पाळायला सुरुवात केली होती. त्याने मला सुखरूपपणे माझ्या खोलीत सोडलं होतं. मी त्यासाठी त्याचे आभार मानले. तो म्हणाला, मॅम जे झालं ते आता तुम्ही विसरा. आणि हो, आज नंतर पुन्हा काल रात्रीसारखं वागू नका. अशाने तुमची हेल्थ खराब होईल, कारण जाणारा माणूस तर निघून गेलाय. त्या व्यक्तीने कधी तुमचा विचार केलाच नसेल. मी मॉन्टीला म्हणाले, मॉन्टी, माझा नवरा का निघून गेला आहे हे मला चांगलंच माहीत आहे. मी त्याला सांगितलं की माझ्या नवऱ्यावर मला संशय होता की त्याचं माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम संबंध आहेत, आणि इथे येण्यापूर्वीच मी त्याच्याशी त्या बाबतीत भांडले होते. त्याने त्या मुलीला सोडावं याबाबतीत मी त्याच्याशी बोलले होते. आपण फिरायला जाऊयात असं तो मला म्हणाला. मला वाटलं माझ्या नवऱ्याने आता त्याच्या त्या प्रेयसीला सोडलं आहे, म्हणून तो मला फिरायला घेऊन निघालाय. परंतु मला हे ठाऊक नव्हतं की तो मला सोडण्याचा प्लॅन करत होता. आता अशोक माझ्या डोक्यातून पूर्णपणे उतरलाय. ज्या पॉइंटला येऊन त्याने मला सोडलंय ते फार चुकीचं केलं त्याने. मॅडम, जे झालं ते जाऊ द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. एका व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही. आणि हो, ज्या व्यक्तीने कधी तुमच्यावर प्रेमच केलं नाही, तुमचा विचारच केला नाही, त्या व्यक्तीचा विचार करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे आता तुम्ही तुमच्यासाठी जगा. या क्रूजमध्ये लोक हजारो रुपये खर्च करून आनंद घ्यायला येतात. मग तुम्ही बाकी इतर प्रवाशांप्रमाणे या ट्रिपचा आनंद घ्या. मन खुलून जगा. सरांचा विचार सोडून द्या. आता स्वतःसाठी जगा. जेव्हापासून तुम्ही स्वतःसाठी जगायला लागाल तेव्हापासून तुम्हाला आयुष्य आधीपेक्षा सुंदर वाटायला लागेल. एकदा स्वतःसाठी जगून तर बघा. मी त्याला म्हणाले, मॉन्टी, तू गोष्टी तर खूप चांगला करतोस रे. याआधी माझ्यासारख्या अशा किती प्रवाशांना तू अशी मदत केली आहेस? तो म्हणाला, मॅम, हा माझा व्यवसाय नाहीये.
मी प्रत्येक प्रवासी महिलेशी बोलत नाही. तुमच्या बाबतीत मला मनातून वाटलं की तुम्हाला मदत करावी. आणि हो, असं माझ्यासोबत हे पहिल्यांदाच होतंय. मी पहिल्यांदाच कोणा महिलेशी एवढं बोलतोय. त्याचं बोलणं ऐकून मी शेकहँडसाठी हात पुढे केला व म्हणाले, आजपासून मी तुझी मॅडम नाही, आता आपण फ्रेंड्स आहोत. माझं नाव माया आहे. तू मला माझ्या नावाने हाक मार, मला आवडेल ते. मॉन्टीला मैत्री करायला फार आवडायचं असं दिसत होतं, कारण त्याने लगेचच माझी मैत्री स्वीकारली. आमचं ते मैत्रीचं अनोखं नातं आम्हाला पुढे काहीच दिवसात अशा काही वळणावर नेणार होतं ते आम्हाला ठाऊक नव्हतं. आता हळूहळू मी अशोकचा विचार माझ्या डोक्यातून काढू लागले. त्या दिवशी संध्याकाळी मी छानपैकी तयार होऊन सनसेटचा आनंद घेण्यासाठी माझ्या खोलीतून बाहेर पडले. मी जेव्हा बाहेर गेले तेव्हा मॉन्टी त्याचं काम करत होता. तो माझ्याकडेही कॉफी घेऊन आला. मी त्याला म्हणाले, माझे काही फोटो काढतोस का? तो लगेचच तयार झाला. फोटो काढत असताना मी त्याच्यासोबतही काही सेल्फी घेतल्या. मॉन्टी फार आनंदी झाला होता. रात्री डिनरलाही मी मॉन्टीला माझ्यासोबत बोलावलं होतं. बाहेर म्युझिकचा आनंद घेत मी माझ्या नवीन मित्रासोबत डिनर करत होते. मी मॉन्टीला विचारलं की मी कशी दिसते. त्यावर तो म्हणाला, तुम्ही फार छान दिसताय. मॉन्टी मगापासून एकसारखा माझ्याकडेच बघत होता, म्हणून मी त्याला मुद्दाम विचारलं की मी कशी दिसते. आता क्रूजमध्ये माझ्या ट्रिपचे 3 दिवस राहिले होते. पुढचे 3 दिवस मी फुलटू धमाल मस्ती करायचं ठरवलं होतं आणि मला ती धमाल मस्ती करण्यासाठी मला साथ द्यायला माझ्यासोबत मॉन्टी होताच. मॉन्टीला त्याच्या कामातून जसा वेळ मिळायचा तसा तो लगेचच धावत पळत माझ्या जवळ यायचा. माझ्याशी तो गप्पा गोष्टी करायचा. मी त्याला तो क्रूजमध्ये कुठे राहतो हेही विचारलं. त्याने सांगितलं की क्रूजमध्ये त्यांच्यासाठी एक स्टाफ रूम असतो. आठवडाभर तो क्रूजमध्ये काम करतो व तिथेच राहतो. आठवड्याभरानंतर पुढच्या काही दिवसांसाठी त्याची सुट्टी होती. मी त्याला म्हणाले, तुझं काम तर छान आहे रे, मज्जा येत असेल ना तुला इथे? तो म्हणाला, मॅडम आता हे नेहमीचं काम आहे. प्रत्येक वेळी तेच क्रूज आणि तेच काम असतं. तुमच्यासारखे प्रवासी कधीतरी फिरायला येतात, त्यामुळे तुम्हाला फार आनंद मिळतो. प्रवाशांची सेवा करून आमच्यासारख्या वेटरला फार आनंद मिळतो. या क्रूजमधल्या चकाचौंधपेक्षा माझा आनंद तर तुमच्यासारख्या प्रवाशांची सेवा करण्यात आहे. यावेळी मला कोणी प्रवासी नाही तर एक मैत्रीण भेटली आहे, त्यामुळे मला आज पहिल्यांदा इथे काम करताना फार आनंद मिळतोय. मॉन्टीच्या बोलण्यात साखरेचा गोडवा होता. मी त्याला म्हणाले, तू फार गोड आहेस. मी केलेल्या कौतुकाने तो फार लाजला होता. 4थ्या दिवशी क्रूजमध्ये डान्स पार्टी होती. मी त्या डान्स पार्टीचा फार आनंद घेतला. तिथेही माझ्या सोबतीला मॉन्टी होता. मी त्याच्यासोबत खूप छान फोटो काढले, रील शूट केल्या. मॉन्टीसोबत मला फार बरं वाटत होतं. मी त्याला एका मित्राच्या नजरेने बघत होते, पण त्याच्या मनात माझ्याबद्दल असे काही विचार चालले असतील याचा मी विचारही केला नव्हता. त्या दिवशी डान्स करता करता अचानक माझा पाय मुरगळला. मॉन्टीने लगेचच मला आधार देत माझ्या खोलीपर्यंत पोहोचवलं. त्याने मेडिसिन बॉक्स आणून माझ्या पायावर उपचारही केले. त्याने केलेल्या उपचारांमुळे मला फार बरं वाटत होतं. मी त्याला म्हणाले, मॉन्टी तू तर ऑलराऊंडर आहेस, तू माझा पाय लगेचच बरा केलास. तेव्हा तो माझ्याकडे बघत म्हणाला, माया मी अजून बाकी गोष्टींमध्येही ऑलराऊंडर आहे. मला फक्त कामाची संधी मिळायला हवी, आणि एकदा का मला संधी मिळाली की मी कसलीही कमी ठेवत नाही. तेव्हा बोलत असताना मला काहीतरी वेगळं जाणवलं होतं. तो माझ्या बाबतीतही एका संधीच्या शोधात होता आणि ती संधी त्याला अजूनपर्यंत तरी माझ्याकडून मिळाली नव्हती. पण लवकरच मॉन्टी ती संधी स्वतः समोरून ओढून आणणार होता हे मला ठाऊक नव्हतं. आमचं वेटर आणि प्रवाशाचं नातं अशाही वळणावर जाईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. बघता बघता क्रूजमधला माझा प्रवास संपला. माझी आठवडाभराची ट्रिप संपली होती. पुन्हा मी माझ्या शहरात पोहोचले होते. मला वाटलं होतं मॉन्टी व माझी मैत्री क्रूजपर्यंतच मर्यादित होती. आता आमची कधी भेट होणार नाही, परंतु तसं काही झालं नाही. पुढे 2 दिवसांनंतर माझ्या घराच्या दरवाजात मॉन्टी उभा होता. त्याला पाहून मी थक्कच राहिले. मी त्याला विचारलं की तू इथे कसा? तो म्हणाला, मॅडम तुम्ही विसरलात का? तुम्हीच मला तुमच्या घराचा पत्ता दिला होता. तुमची आठवण आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. मॉन्टीला पाहून मला वैताग आल्यासारखं झालं होतं, कारण मला त्या चिपकू मुलाला माझ्या घरापर्यंत कधीच येऊ द्यायचं नव्हतं. पण आता तो माझ्या घरापर्यंत पोहोचला होताच. मला आठवत नव्हतं की मी त्याला कधी माझा पत्ता सांगितला होता. मी त्याला विचारलं की मी तुला माझ्या घराचा पत्ता कधी सांगितला? तो म्हणाला, मॅडम त्या दिवशी जेव्हा तुम्ही ड्रिंक जरा जास्त प्रमाणात घेतली होती ना, तेव्हाच तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता सांगितला. आणि अजून पुढे? तो पुढे काही बोलला तोच मी त्याला थांबवलं, कारण मला त्या क्रूजमधल्या आठवणी आता पुन्हा जाग्या करायच्या नव्हत्या. जे झालं ते मी तिथेच सोडलं होतं. परंतु मॉन्टी थांबला नव्हता. तो माझ्या घरापर्यंत पोहोचला. त्याला माझ्या मैत्रीची सवय लागली होती, आणि ती सवय कसली होती हे मी बोलू शकत नव्हते. तो घरी का आला हे मी त्याला विचारलं.
तो म्हणाला, मॅडम मला जरा पैशांची गरज होती. मी त्याला म्हणाले, तू माझ्याकडे पैसे घ्यायला आलायस? त्यावर तो म्हणाला, नाही मॅडम, मी पैसे घ्यायला आलो नाही, मी तर तुमच्याकडे काम मागायला आलोय. आता 15 दिवस मला कामावरून सुट्टी आहे. सुट्टी असल्यामुळे मला पगारही मिळणार नाही. काम नाही तर पैसाही नाही. प्रायव्हेट नोकरीमध्ये ना असंच असतं. मी तुमच्याकडे काम मागायला आलोय. तुमच्या घरात घरकाम असेल तर तुम्ही मला कामाला ठेवून घ्या. तुम्ही जेवढा पगार देणार तेवढा माझ्यासाठी पुरे असेल. त्या पैशांनी माझे वरवरचे खर्च निघतील. माझ्या घरात तर काही काम नव्हतं. मॉन्टी फारच विनवणी करत होता, म्हणून मी त्याला म्हणाले, ठीक आहे, तू माझ्या घरी काही दिवस घरगडीचं काम कर. घरात जी छोटी मोठी कामं असतील ती आजपासून तू करायचीस. बाहेरून भाजीपाला आणणं असू दे की घरात किचन सांभाळणं असो, ही सगळी कामं तुला करावी लागतील. माझ्या बोलण्यावर त्याने होकार भरला. मी त्याला 2,000 रुपये द्यायचं ठरवलं. मग त्या दिवसापासून मॉन्टीने माझ्या घरात घरगडीचं काम करायला सुरुवात केली. तो म्हणाला, आता मी इथेच राहील. ते काय आहे ना, आमचं घर 2च खोलींचं आहे. एक किचन आणि एक हॉल एवढंच आहे. त्यात माझ्या मोठ्या भावाचं आत्ताच लग्न झालंय. जर मी इथे थांबलो तर माझ्या भावाला जरा प्रायव्हसी मिळेल. आणि असंही घरगडी जिथे काम करतो तो तिथेच राहतो. माझे काकाही एका बंगल्यावर घरगडी म्हणून काम करतात. ते कायम तिथेच राहतात. कधीतरी आम्हाला भेटायला येतात. आता मी इथे काम करणार आणि इथेच राहणार. मी त्याला त्यासाठी होकार भरला. 1 नंबरचा चालाक मुलगा होता तो, पण मी त्याला समजू शकले नाही. तो हळूहळू जाळा विणत होता आणि मी नकळत त्या जाळ्यात अडकत चालले होते. मॉन्टी हळूहळू माझी आवड निवड जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. तो सकाळ संध्याकाळ माझ्या आवडीचं जेवण बनवायचा. मी त्याच्यावर अजिबात राग करू शकत नव्हते, कारण तो मला चमचमीत आणि माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घालून माझं मन नेहमी आनंदी ठेवत असे. एकदा रात्री मी मॉन्टीला माझ्यासाठी कॉफी बनवून आणायला सांगितलं. तो मला कॉफी द्यायला आला. त्यावेळी मी बाहेर बाल्कनीत बसले होते. मॉन्टी तेव्हा 1 नाही तर 2 कप कॉफी घेऊन आला होता. तो म्हणाला, मलाही झोप येत नाहीये, मीही तुमच्यासोबत कॉफी प्यायला बसू का? मी त्याला म्हणाले, एक्स्ट्रा कप कॉफी बनवताना तर तुम्हाला विचारलं नाहीस, मग आता काय विचारतोयस? बस आता. कॉफी पित असताना मॉन्टी मला म्हणाला, माया, तू आता पुढचा काय विचार केलायस? त्याच्या तोंडून अचानक माया नाव ऐकून मी त्याच्याकडे बघतच राहिले. तो म्हणाला, मी तुमच्या नावाने हाक मारलेलं तुम्हाला आवडलेलं दिसत नाहीये. सॉरी, आता मॅडम म्हणतो. मी त्याला म्हणाले, तुम्हाला मॅडम म्हण नाहीतर माया म्हण, काहीही चालेल. त्याने पुन्हा मला तोच प्रश्न विचारला. मी म्हणाले, पुढचा काय विचार करणार? आयुष्य चाललं आहे तसं चाललं आहे. आता कोर्टात मी डिवोर्ससाठी केस फाईल केली आहे. अजून तरी पुढचा काही विचार केला नाहीये. तो म्हणाला, पुढे तू एकटी राहणार? मी म्हणाले, हो, आता तरी मला लग्न नाही करायचंय. तो म्हणाला, ठीक आहे, लग्न करायचं नाहीये, पण लग्नाव्यतिरिक्त बाकीही नाते असतात. आणि आता तर तुझं लग्न झालं होतं, तुला सवय झाली असेल ना लग्नाच्या नात्याची. त्याला नेमकं कुठल्या बाबतीत बोलायचं होतं आणि काय बोलायचं होतं ते मी समजत होते. मी त्याला म्हणाले, तू माझी एवढी काळजी करू नकोस. आणि हो, एक गोष्ट लक्षात घे, लागलेल्या सवयी सोडता येतात. कुठल्याही गोष्टीला आपल्यावर जास्त हवी होऊ द्यायचं नसतं, कारण जर एखादी गोष्ट आपल्यावर हवी झाली तर माणसाचं आयुष्य हे बरबादीच्या दिशेने जायला लागतं. आणि माझ्या भावनांवर कंट्रोल आहे, त्यामुळे मी एकटी राहू शकते. अशोक मला क्रूजमध्ये सोडून गेला तेव्हा मला फार त्रास झाला होता, परंतु त्या दिवसात तू माझी साथ दिलीस आणि त्यासाठी मी कायम तुझी ऋणी राहील. तेव्हा मी अचानक भावूक झाले आणि बोलता बोलता मी मॉन्टीचा हात पकडला. माझ्या मनात फक्त थँकफुली भावना होती, पण त्याच्या डोक्यात वेगळे चक्र फिरत होते. तो लवकरच त्याच्या डोक्यातले ते विचार प्रत्यक्षात उतरवणार होता. तेव्हा मी त्याची नजर पाहताच लगेच त्याच्या हातून माझा हात बाजूला केला. मी त्याला म्हणाले, मला झोप येते, तूही जाऊन झोप. बघता बघता आठवडा उलटला. मॉन्टी घरातील सगळी कामं करत होता. मला बाहेर कुठे जायचं असेल तर तोही माझ्यासोबत यायचा. मला तो कुठेही एकटं सोडत नव्हता. एके दिवशी मी माझी प्रवासाला सोबत नेलेली बॅग पाहिली तर मला माझ्या बॅगेत माझ्या 2 रिंग्स सापडत नव्हत्या. अचानक मला आठवलं की त्या रिंग्स मी मॉन्टीकडे दिल्या होत्या. क्रूजमध्ये डान्स करत असताना सारख्या त्या मॉन्टीच्या हाताला लागत होत्या, म्हणून मी काढून त्या त्याच्याकडे ठेवायला दिल्या होत्या. पण त्यानंतर मी त्याच्याकडून घ्यायचं विसरले होते. तेव्हा मी मॉन्टीला माझ्या त्या रिंगबद्दल विचारलं. तो म्हणाला, हो, तुमच्या रिंग माझ्याकडेच आहेत आणि बहुतेक त्या आता माझ्या बॅगेतच आहेत. मॉन्टीने माझ्या रिंग्स मला लगेच आणून दिल्या. मी त्याला थँक्यू म्हणाले. रिंग परत देताना मॉन्टीने ते माझ्या हातात न देता त्यातील एक रिंग त्याने माझ्या बोटात घातली. मॉन्टीच्या मनात काहीतरी तर शिजत होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले, मॉन्टी, तुझ्या मनात माझ्याविषयी काही आहे का रे? कारण सारखं मला काहीतरी जाणवतंय. तो म्हणाला, नाही, मी तुमच्याबद्दल वेगळा काय विचार करणार? याआधी आपलं प्रवासी व वेटरचं नातं होतं
आणि आता घरगडी व मालकीनबाईचं नातं आहे. त्याच्या बोलण्यावरून व नजरेवरून मला एक गोष्ट तर समजली होती की त्याला प्रेम तर व्यक्त करायचे, पण त्याला मला आयुष्यभर सांभाळायचं नाहीये. मला त्याच्यासोबत लग्नबंधनात कधीच अडकायचं नव्हतं. मॉन्टी एक गोष्ट बोलला होता की लग्न झालेल्या माणसाला लग्नानंतरच्या लाईफची सवय लागते. माझी ती सवय कुठे ना कुठे अजून गेली नव्हती, पण मी मॉन्टीसमोर ते बोलले नव्हते. त्या दिवशी ते घडलं जे कधी माझ्या आयुष्यात घडायला नको होतं. कारण मॉन्टी एक वेटर होता, त्याची माझी बरोबरी नव्हती. त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी नको व्हायला होत्या ज्या झाल्या होत्या. त्या रात्री मी जेवले नव्हते. मी मॉन्टीला म्हणाले की मला भूक नाहीये, मी कोल्ड कॉफी पिणार, पण ती मी बनवणार. त्या दिवशी मी माझ्या हाताने कॉफी बनवली. मी ती मॉन्टीलाही दिली. त्या कॉफीमध्ये एक वेगळीच चव होती. चव म्हणण्यापेक्षा एक वेगळा नशा होता. ती पिताच मॉन्टी भान विसरून बसला. काही वेळाने अचानक तो माझ्या समोर आला. त्याला पाहून मी घाबरले होते. तो म्हणाला, माया, अगं घाबरतेस कशाला? काय झालं? तू दिलेल्या कॉफीचा काही परिणाम झाला नाही का? अरे रे, घाबरू नकोस, परिणाम तर झाला आहे. तो बघ समोर. तेव्हा मॉन्टीने मला समोर जे दाखवलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तेव्हा माझ्यासमोर महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या. त्यांना पाहून मी घाबरले. मी म्हणाले, मॉन्टी, हे काय आहे? मी त्या महिला कॉन्स्टेबलला म्हणाले की मॅडम, बरं झालं तुम्ही वेळेत आलात. हा मुलगा एक साधारण वेटर आहे. तो माझा पाठलाग करत करत माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि आज तर तो. मी पुढे काही बोलणार तोच त्या महिला कॉन्स्टेबलने माझ्या जवळ येत माझ्या कानात लगावली. ती म्हणाली, आता जेही बोलायचंय ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलायचं. तुझ्यामुळे एक निर्दोष व्यक्ती गेल्या 8 दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये खडी फोडत बसलाय. जेव्हा मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तेव्हा तिथे माझ्यासमोर एका व्यक्तीला आणलं गेलं. त्या व्यक्तीला पाहून मी थक्क झाले होते. तो व्यक्ती हुबेहूब मॉन्टीसारखा दिसत होता. मी म्हणाले, हे काय आहे? मी माझे डोळे चोळत होते. तेव्हा तो व्यक्ती पुढे येऊन म्हणाला, मी मॉन्टी आहे, तो क्रूजमधील वेटर ज्याने तुम्हाला मदत केली आणि तुम्ही ज्याचं आयुष्य बर्बाद करायला निघाला होता तो मॉन्टी मी आहे. आता तुमच्या घरी जो होता तो माझा जुळा भाऊ रॉनी आहे. क्रूजमधून निघताना तुम्ही माझा विश्वासघात केला. लपून माझ्या बॅगेत तुम्ही 2 सोन्याच्या अंगठ्या टाकल्यात, जेणेकरून माझ्यावर चोरीचा आळ लागेल. आमची ड्युटी संपल्यावर क्रूजमधून निघण्यापूर्वी आम्हा कर्मचाऱ्यांची तपासणी होते. त्या चेकिंगमध्ये माझ्या बॅगेत या 2 सोन्याच्या अंगठ्या सापडल्या, ज्या की माझ्या नव्हत्या. त्या तुम्ही माझ्या बॅगेत ठेवल्या होत्या. त्या 2 अंगठ्या शहरातल्या ज्वेलर्सच्या दुकानातल्या होत्या, ज्या चोरी केलेल्या होत्या. ज्वेलर्सच्या दुकानातून तुम्ही तब्बल 5 किलो सोनं चोरी केलं होतं. भविष्यात तुझ्यावर कुठलाही संशय येऊ नये, तू अडकायला नको म्हणून तू चोरलेल्या सोन्यामधून 2 अंगठ्या माझ्या बॅगेत ठेवल्यास. तुझा प्लॅन सक्सेस झाला होता. चोरीचा संशय माझ्यावरच आला आणि मला जेल झाली. जेव्हा माझा भाऊ मला भेटायला आला तेव्हा मी त्याला क्रूजमध्ये जे घडलं ते सगळं सांगितलं. रॉनीने तुझं सत्य समोर आणण्यासाठी घरगडी बनण्याचं खोटं नाटक केलं. तो मॉन्टी बनून तुझ्या घरी आला. ते बरं झालं तुम्ही मला तुमचा खरा पत्ता सांगितला होता. माया, तुला वाटलं की मी क्रूजमधून सुखरूपपणे घरी आलो म्हणजे माझ्यावर कोणालाही काही संशय आला नाही, मी पकडलो गेलो नाही असं तुला वाटलं. रॉनीला मॉन्टी समजून तू त्याच्याकडे तुझ्या त्या अंगठ्या मागितल्या आणि तू सापडलीस. तुझ्या लालची स्वभावाने आज तुला पकडून दिलं. मॉन्टीचं बोलणं ऐकून मी शर्मेने मान खाली घातली. त्याच्या भावाने मला मी चोरी केलेल्या सोन्यासोबत पाहिलं होतं. त्या दिवशी रॉनीने माझ्या अंगठ्या मला परत दिल्या. तेव्हा मी माझ्या खोलीत चोरी केलेलं सगळं सोनं एकत्र मोजत होते. त्या रात्री ते सगळं सोनं घेऊन मी तिथून फरार होणार होते, कारण मी जिथे राहत होते तेही भाड्याचं घर होतं. मी रॉनीच्या कॉफीमध्ये झोपेचं औषध मिसळलं होतं, परंतु त्याने त्या औषधीच्या बॉटलमध्ये आधीच पिठी साखर भरून ठेवली होती. मला त्याच्या प्लॅनबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि त्यामुळेच मी पकडले गेले. मी ज्या अशोकला माझा नवरा म्हणत होते तो व्यक्ती ना अशोक होता ना माझा नवरा होता. मी चोरी करून लपण्यासाठी क्रूजमध्ये शिरले होते. तिथेच एका व्यक्तीचं बोलणं मी ऐकलं होतं. तो दुसऱ्या दिवशी मिनी बोटने क्रूजमधून परतणार होता. मग त्याचं बोलणं ऐकून मी खोटं नाटक रचलं. मी त्या व्यक्तीचा फोटोही काढला होता. तोच फोटो मॉन्टीला दाखवून मी त्याला वेड्यात काढलं व त्याची सिंपत्ती मिळवून सुखरूपपणे मी क्रूजमधून बाहेर निघाले होते. पण अखेर मी पकडले गेले. विदेशात सेटल होण्याचे स्वप्न बघणारी मी आता आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडत बसणार होते. मी एका निर्दोष व खऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या त्याच वाईट कर्माची फळं मला मिळाली होती. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.